आणि आता थेट जाऊया दिंडोरीमध्ये अजित पवार यांचं जंगी स्वागत होताना आपण बघतोय। दिंडोरीपासून आज या जनसन्मान मेळाव्याला सुरुवात होताना दिसतेय। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येकच पक्ष कामाला लागलेला आहे आणि बहुतांश पक्षांनी आपापल्या यात्रांना मेळाव्यांना सध्या सुरुवात केलेली बघायला मिळते। त्यामुळे सध्याचं हे दिंडोरीमधलं चित्र आपण बघतोय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या ॲक्शन मोड वरती आलेली आहे आणि आजपासून राष्ट्रवादीच्या या जनसन्मान यात्रेला सुरुवात होतीये। दिंडोरीमध्ये आज अजित पवार यांची ही सभा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे। हा मेळावा असणार आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा दिंडोरीमध्ये जमायला सुरुवात झाली आणि अजितदादांचं स्वागत होत आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण बघतोय अजितदादांचं जंगी स्वागत। यामिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आणि त्याचा सुरुवातीचा पहिला कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। महिलांचा मोठा सहभाग या कार्यक्रमामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी या यात्रेच्या निमित्तानं महिला मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मूळ रंग आहे तो बदलण्यात आलेला आहे। यासोबतच गुलाबी रंगाची जी छटा आहे ती सर्वत्र पाहायला मिळते। महत्वाची बाब अशी आहे की आता राज्य सरकारच्या वतीनं जितक्या काही योजना घोषित करण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक योजनेची माहिती सर्वसामान्य प्रयत्न होतो। अगदी निलेश, तू ज्या पद्धतीने सांगतोयस महिला मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न एकूणच त्यांच्या कॅम्पेन मधून झालेला बघायला मिळाला। साधारणतः गुलाबी रंगाचे हे सगळे बॅनर आपल्याला बघायला मिळतात आणि अजितदादांच्या या गुलाबी जॅकेटची सुद्धा चर्चा तेव्हापासूनच होताना दिसते आहे। खूप खूप धन्यवाद, तुम्ही अपडेट्स दिलेत यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।